हाय फ्रेंड्स, बघा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये रेग्युलर फॉल्सी मेथडवरचे मेथड समजून घेतली होती आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले होते. आता त्याच्यातलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बघा. फाइंड द रियल रूट ऑफ द इक्वेशन एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 5 इक्वल टू 0 बाय रेग्युलर फॉल्सी मेथड. बघा आपल्याला इकडे इटरेशन्स नाही सांगितलेले आहेत की किती फाइंड करायचे आहेत. आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येते तोपर्यंत काय करायचं आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. हियर सोल्युशन बघूया आपण आता. हियर फंक्शन दिलं आहे आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 5. इक्वेशन फर्स्ट दिलं आपण त्याला. मग टेक एक्स नॉट इक्वल टू 2 घेतलं आणि एक्स वन इज इक्वल टू काय घेतलं आपण, व्हॅल्यू 3. एक्स नॉट इक्वल टू 2 अँड एक्स वन इक्वल टू 3. Therefore एफ ऑफ एक्स नॉट ची व्हॅल्यू आपण काय टाकायची, एफ ऑफ 2. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला, 2 पुट करायची. म्हणजेच काय मिळेल, म्हणजे एक्स क्यूब इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 2 क्यूब मायनस 2 इंटू 2 मायनस 5. म्हणजेच इज इक्वल टू 2 क्यूब इज इक्वल टू 8 मायनस 4 मायनस 5 इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळेल -1. आणि -1 कसा दिसतोय आपल्याला, लेस दॅन 0. -1 लेस दॅन 0. हे आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल, एफ ऑफ एक्स नॉट मिळाला. नेक्स्ट बघा, एफ ऑफ x1 काढूया आपण आता. एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ 3. म्हणजेच इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 3 पुट करायची आहे. 3 क्यूब मायनस 2 इंटू 3 मायनस 5 इज इक्वल टू 3 क्यूब इज इक्वल टू 27 मायनस 3 टू 6 मायनस 5. म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळेल बघा, म्हणजेच 27 मायनस 6 इज इक्वल टू 21 मायनस 6 इज इक्वल टू 16. आणि 16 कसा मिळाला आपल्याला, ग्रेटर दॅन 0. मग देअरफॉर रूट लाईज बिटवीन एक्स नॉट इक्वल टू 2 व्हॅल्यू घेतली होती आपण अँड एक्स वन इक्वल टू काय घेतलं होतं, एक्स वन इक्वल टू 3. मग बघा आपण फर्स्ट अप्रॉक्सिमेशन घेऊया आता. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन आपण रेग्युलर फॉल्सी मेथड मध्ये फॉर्म्युला बघितला आहे, तो यूज करायचा. x2 इक्वल टू एक्स नॉट मायनस एफ ऑफ एक्स नॉट डिवायडेड बाय एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ एक्स नॉट इंटू x1 मायनस एक्स नॉट. हा आपल्याला रेग्युलर फॉल्सी मध्ये फॉर्म्युला दिला आहे फर्स्ट अप्रॉक्सिमेशनचा. याच्यावर व्हॅल्यू पुट करून घेऊया. एक्स नॉट इक्वल टू काय घेतलाय आपण, 2 मायनस एफ ऑफ 2 डिवायडेड बाय एफ ऑफ x1 ची व्हॅल्यू आपण एफ ऑफ 3 घेतलेली आहे, मायनस एफ ऑफ 2 इंटू x1 इक्वल टू किती होता, 3 मायनस एक्स नॉट इक्वल टू 2. या व्हॅल्यू आपण पुट करून घेतल्या आणि त्याचा सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. म्हणजेच इज इक्वल टू 2 मायनस मायनस प्लस होऊन जाईल, 2 प्लस 1 अपॉन एफ ऑफ 3. एफ ऑफ 3 किती मिळाला आपल्याला, 16. एफ ऑफ 3, कारण हा आपल्याला एफ ऑफ 2 काय मिळाला होता, -1. मग -1 इकडे जर घेतला म्हणजे मायनस मायनस काय होऊन गेला, आपली इकडे टर्म प्लस झाली बघा. मग आता आपण 1 घेतला, एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू आपल्याला 16 मिळाली आहे, प्लस एफ ऑफ 2 बघा इकडे पण एफ ऑफ 2 कसा होता, -1 होता, मायनस मायनस प्लस एफ ऑफ 2 इक्वल टू 1 इंटू 1 ॲज इट इज. म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू आपल्याला सोल्युशन मिळालं बघा, 2 प्लस 1 अपॉन 17. 2 प्लस 1 अपॉन 17. हा 1 ने मल्टिप्लाय केल्यावर व्हॅल्यू ॲज इट इजच राहील. म्हणजे इज इक्वल टू बघा, 2 प्लस 1 अपॉन 17 इज इक्वल टू 17 टू जा 34. 34 प्लस 1 35 डिवायडेड बाय जर आपण 17 केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 2.059. हे आपण परत कॅल्सिन एक वेळेस चेक करून घ्यायचं. आता आपण एफ ऑफ x2 फंक्शन ऑफ x2 किती मिळाला मग आपल्याला, एफ ऑफ 2.059. म्हणजेच इज इक्वल टू बघा, आता आपल्याला काय करायची, एक्स ची व्हॅल्यू ही पुट करायची. म्हणजे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू ही दिलेली आहे, त्याचं काय करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये पुट करायची म्हणजे एक्स समजून.
म्हणजेच काय होतं आपलं फंक्शन एफ ऑफ एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 5 म्हणजेच एफ ऑफ एक्स क्यूब म्हणजेच 2.059चा क्यूब मायनस 2x म्हणजेच 2 इंटू 2.059 मायनस 5 म्हणजेच इज इक्वल टू बघा हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे मायनस 0.386 आणि तो कसा मिळाला आपल्याला लेस दॅन 0. देअरफॉर आता नेक्स्ट आपल्याला सेकंड अप्रॉक्सिमेशन घेण्यासाठी आपल्याला रूट लाईज बिटवीन x2 इज इक्वल टू मिळाला आपल्याला 2.059 अँड x1 काय घेतला आपण ॲज इट इज x1 इक्वल टू 3. मग सेकंड अप्रॉक्सिमेशन घेऊया आपण आता सेकंड अप्रॉक्सिमेशन. मग x3 इज इक्वल टू हा पण फॉर्म्युला आपण रेग्युलर फॉल्सीमध्ये बघितला आहे x3 इक्वल टू x2 मायनस एफ ऑफ x2 डिवायडेड बाय बघा बरोबर जी व्हॅल्यू आपण काढली ना तीच आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये येते म्हणजेच ते फॉर्म्युला पण लक्षात ठेवायला सोपा जाईल. डिवायडेड बाय एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x2 इंटू x1 मायनस x2 म्हणजेच इज इक्वल टू x2 ची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली 2.059 मायनस x2 ची व्हॅल्यू किती मग आपल्याला मायनस 0.386 मायनस मायनस काय झालं ही मायनस टर्म आणि ही मायनस टर्म काय होईल आपली प्लस होईल म्हणजेच प्लस 0.386 डिवायडेड बाय 16 प्लस 0.386 इंटू x1 काय मिळाला आपल्याला x1 इक्वल टू 3 घेतलाय आपण मायनस x2 ची काय मिळाली आपल्याला 2.059 म्हणजेच इज इक्वल टू बघा हे जर आपण सॉल्व्ह केलं पहिले काय करायचं याचं डिवायडेशन करून घ्यायचं हे प्लस करून घ्यायचं आणि हे सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे 2.0812 म्हणजेच एफ ऑफ x3 फंक्शन ऑफ x3 काय मिळेल आपल्याला फंक्शन ऑफ x3 म्हणजेच एफ ऑफ 2.0812 म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला एफ ऑफ एक्स म्हणजेच एक्स क्यूब मायनस ट्वाइस एक्स मायनस 5 ह्या पद्धतीने हे पण सॉल्व्ह करून घ्यायचं आहे म्हणजेच 2.0812 क्यूब मायनस 2 इंटू 2.0812 मायनस 5 म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला सोल्युशन मिळणार आहे मायनस 0.1479041 म्हणजेच तो निगेटिव्ह मिळाला आपल्याला म्हणजेच कसे मिळेल आपल्याला लेस दॅन 0. मग देअरफॉर रूट काय मिळतील आपल्याला रूट लाईज बिटवीन थर्ड अप्रॉक्सिमेशन साठी आपल्याला रूट लागतील रूट लाईज बिटवीन x3 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला x3 इक्वल टू 2.0812 अँड x1 काय घेतला आपण ॲज इट इज x1 इक्वल टू 3. x1 काय घ्यायचं आहे आपल्याला कॉन्स्टंट म्हणजे तीच टर्म राहू द्यायची x1 ची म्हणजेच इज इक्वल टू बघा आपल्याला थर्ड अप्रॉक्सिमेशन घ्यायचं आहे आता थर्ड अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला आहे x4 इज इक्वल टू x3 मायनस एफ ऑफ x3 डिवायडेड बाय एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x3 इंटू x1 मायनस x3 म्हणजेच इज इक्वल टू x3 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2.0812 प्लस बघा एफ ऑफ x3 किती मिळाला आपल्याला मायनस 0.14 म्हणजेच तो कसा आहे मायनस मग मायनस मायनस प्लस इंटू 0.1478041 डिवायडेड बाय एफ ऑफ x1 आपल्याला किती मिळाला आहे 16 एफ ऑफ x3 आपल्याला हीच व्हॅल्यू मिळाली पण ती कशी निगेटिव्ह म्हणजेच मायनस मायनस ही पण कशी झाली प्लस 0.1479041 ब्रॅकेट कंप्लीट इंटू x1 ची आपल्याला माहिती आहे 3 मायनस x3 ची व्हॅल्यू आपण काढली होती x3 इक्वल टू 2.0812 म्हणजेच इज इक्वल टू बघा जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे 2.0934 आणि ही आपली कशी मिळाली अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळाली म्हणजेच देअरफॉर पॉझिटिव्ह पण मिळाली आणि कशी मिळाली अप्रॉक्सिमेट. आता सर्व आपण एक्झाम्पल काढले होते तर ते कसे मिळत होते आपल्याला निगेटिव्ह मिळत होती म्हणजेच देअरफॉर अप्रॉक्सिमेट
approximate value of the root is 2.0934. आणि हेच आपले सोल्युशन आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं, फाइंड द रियल रूट ऑफ द इक्वेशन x e रेस टू x. बघा आता आतापर्यंत आपण x 3x रेस टू x म्हणजेच आता आपण e रेस टू x चं एक्झाम्पल बघूया. x इंटू e रेस टू x मायनस 3 इक्वल टू 0 बाय फॉल्स पोझिशन मेथड करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस. सोल्युशन बघूया आपण आता. सोल्युशन हियर f ऑफ x इज इक्वल टू फंक्शन दिलं आहे आपल्याला. हियर f ऑफ x इज इक्वल टू x e रेस टू x मायनस 3. याला आपण इक्वेशन फर्स्ट दिलं. नेक्स्ट आपण f ऑफ 1 काढून घेऊया. f ऑफ 1 इज इक्वल टू 1 ऑफ e मायनस 3. बघा 1 x ची व्हॅल्यू काय पुट केली आपण 1 इंटू e रेस टू 1 म्हणजेच e रेस टू 1 e मायनस 3 ॲज इट इज म्हणजेच इज इक्वल टू याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला मायनस 0.282. आणि तो कसा मिळाला निगेटिव्ह मिळाला म्हणजेच लेस दॅन 0. आणि एफ ऑफ काय घेतला आपण 1.1 म्हणजेच इज इक्वल टू 1.1 व्हॅल्यू घेतली 1.1 इंटू ई रेस टू 1.1 मायनस 3 म्हणजेच आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल 0.304. आणि ही व्हॅल्यू कशी मिळाली आपल्याला ग्रेटर दॅन 0. बघा आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये बघतोय की एक व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मिळते आणि एक कशी मिळते पॉझिटिव्ह मिळते. देअरफॉर रूट लाईज बिटवीन a इज इक्वल टू 1 अँड b इज इक्वल टू काय घेतले आपण व्हॅल्यू b इक्वल टू 1.1. a आणि b हे व्हॅल्यू घेऊन घेतल्या. टेक a इज इक्वल टू 1 अँड b इक्वल टू अँड b इक्वल टू काय घेतलं मग आपण 1.1. ह्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आपल्याला. म्हणजे फर्स्ट अप्रॉक्सिमेशन घेऊया आपण आता. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन x1 इक्वल टू बघा सेम फॉर्म्युला x1 इज इक्वल टू a इंटू एफ ऑफ बी मायनस बघा रेग्युलर फॉल्स मेथड आणि ही कोणती मग आता फॉल्स पोझिशन मेथड. हिचा पण फॉर्म्युला आपण समजून घेऊया की a इंटू एफ ऑफ बी मायनस b इंटू एफ ऑफ a डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ a. हा पण फॉर्म्युला आपण बघितला होता. एफ ऑफ a इज इक्वल टू बघा व्हॅल्यू पुट करून घेऊया 1 a ची व्हॅल्यू किती मग 1 इंटू एफ ऑफ 1.1 मायनस 1.1 b ची व्हॅल्यू 1.1 इंटू एफ ऑफ a ची 1 डिवायडेड बाय एफ ऑफ b किती आपला एफ ऑफ 1.1 मायनस एफ ऑफ 1 म्हणजेच इज इक्वल टू बघा 1 आपला ॲज इट इज एफ ऑफ 1.1 काय आला होता मग आपला 0.304 मायनस 1.1 इंटू एफ ऑफ 1 काय आला होता आपला मायनस 0.282 डिवायडेड बाय एफ ऑफ बी किती आला होता आपला 0.304 मायनस एफ ऑफ ए म्हणजेच किती आला होता मायनस 2.282. नेक्स्ट म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला मिळेल जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे इज इक्वल टू 1.048 म्हणजेच नाव एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ काय व्हॅल्यू पुट करायची मग 1 पॉईंट ही x1 ची मिळाली ना आपल्याला x1 इज इक्वल टू मग एफ ऑफ 1.048 म्हणजेच इज इक्वल टू ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन मध्ये पुट करून द्यायची. इक्वेशन फर्स्ट मध्ये 1.048 म्हणजेच x इंटू काय होतं ई रेस टू एक्स म्हणजेच ई रेस टू ही व्हॅल्यू येईल 1.048 मायनस 3 हे आपलं इक्वेशन होतं. बघा हे जर तुम्ही कॅल्सीने सॉल्व्ह केलं ई रेस टू ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळणारे सोल्युशन मायनस ऑफ 0.0112 तो कसं मिळाला आपल्याला लेस दॅन 0. मग therefore root lies between a is equal to 1.048 and b is equal to 1.1 मिळाला. b ची व्हॅल्यू काय करतो आपण ॲज इट इज ठेवतो. मग बघा सेकंड
second approximation. x2 is equal to same formula a into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला सोल्युशन बघा ए ची व्हॅल्यू काय मिळाली. मग आता आपल्याला ए ची व्हॅल्यू 1.048 इंटू एफ ऑफ बी ची व्हॅल्यू मिळाली होती ही 1.048 इंटू एफ ऑफ 1.1 मायनस 1.1 इंटू एफ ऑफ 1.048 डिवायडेड बाय एफ ऑफ बी ची व्हॅल्यू एफ ऑफ 1.1 मायनस एफ ऑफ ए एफ ऑफ 1. म्हणजेच इज इक्वल टू बघा हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे 1.0498. म्हणजेच बघा देअरफॉर मॉड ऑफ एफ ऑफ 1.0498 लेस दॅन 0.00005 मिळेल. म्हणजेच आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळाली त्याची. देअरफॉर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू of the root is 1.048. बघा असे आपल्याला भरपूर सारे एक्झाम्पल्स मिळतील रेग्युलर फॉल्सचे नंतर फॉल्स पोझिशन मेथडचे पण एक्झाम्पल मिळतील. आपल्याला जास्तीत जास्त ते सॉल्व करून त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. या पद्धतीनेच आपल्याला जितके अप्रॉक्सिमेशन सांगितलेले असतील तितके अप्रॉक्सिमेशन काढायचे आणि आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येते तोपर्यंत काय करायचे ते सॉल्व करायचे.